नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमा आत्या घरी आलेल्या असतात. सायली येताच म्हणते, आई अगं तू कधी आलीस? तर प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, अगं आत्ताच आली. तर आता सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, आई बाबा कसे आहेत? बाबांशी तुझं बोलणं झालं ना? प्रतिमा आत्या म्हणतात, हो, त्यांच्याशी माझं बोलणं झालं, ते अगदी ठीक आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. तर कल्पना ताई म्हणतात, सायली अगं प्रतिमा का आली आहे ते तरी तिला विचार. तर सायली म्हणते, विचारायला काय, हो हे तर आईचंच खरं आहे, ती कधीही येऊ शकते. प्रतिमा आत्या म्हणतात, हो, पण मी आज देवी आईच्या मंदिरात गेली होती, देव्या आईला अभिषेक केला आणि मग म्हटलं इथे यावं आणि तुम्हा दोघांचीही ओटी भरावी म्हणूनच मी आली आहे. सायली बाळा तू बस बरं असं म्हणत आता सायली आणि कल्पनाताई या दोघांनाही बसवत प्रतिमा हत्या दोघांनाही हळदी कुंकू लावतात आणि त्यानंतर दोघींचीही ओटी भरतात. आता प्रतिमा हत्यांनी येताना दोघींसाठीही गजरे आणलेले असतात. आता कल्पनाताई आणि सायली दोन्हीही ओट्या देवी आईच्या समोर ठेवतात. देवी आईचा आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर सायलीच्या डोक्यात कल्पनाताई गजरा मळून देतात. आता सायलीच्या केसात गजरा मळून होताच त्यानंतर सायली कल्पनाताईंच्या केसात गजरा माळते आणि हे सगळं पाहून सगळेजण खूप खुश असतात. घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं आणि म्हणूनच या चांगल्या क्षणाचे फोटो काढावेत म्हणून अर्जुन म्हणतो, थांबा मी तुम्हा तिघींचेही फोटो काढतो, खरंच खूप छान दिसताय. तर आता अर्जुन तिघींचेही फोटो काढतो. तर त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की आता आमच्या केसातील ही गजरा फोटोमध्ये यायला हवा असे फोटो काढा. आता अर्जुन फोटो काढणार परंतु अर्जुनला शिंका सुरू होतात. अर्जुनच्या काही शिंका थांबत नाहीत आणि अर्जुनला काही फोटो काढता येत नाही. तर त्यावेळी प्रतिमांच्या लक्षात येतं. प्रतिमा म्हणतात, अरे देवा, अर्जुनला तर सायलीच्या फुलांची लर्जी आहे आणि मी तीच फूल घेऊन आलीत. खरं तर माझ्या लक्षातच आलं नाही की अर्जुनला सायलीच्या फुलांची लर्जी आहे आणि मी ती फूल घेऊन आली. खरं सॉरी अर्जुन. तर त्यावेळी सायलीला सुद्धा शिंका सुरू होतात. कल्पना ताई म्हणतात, सायली अगं तुला सुद्धा शिंका येतायत, या दिवसात इतक्या जास्त शिंका येईन बरं नाही. तर प्रतिमा म्हणतात, हो ना सायली, तुला कशाची लर्जी आहे? आता अर्जुनला सायलीच्या फुलांची लर्जी आहे म्हणून त्याला शिंका येतात. तुला धुळीची लर्जी झाली आहे का? इथे धूळ आहे का? तर सायली म्हणते, नाही आई. तर त्यावेळी कल्पनात ताई आता विमलला आवाज देत म्हणतात, विमल इथे धूळ असेल तर जरा साफ करून घे बरं. आता विमलताई सायलीला बाजूला व्हायला सांगतात आणि धूळ साफ करत असतात. पण सायलीच्या शिंका काही थांबत नसतात. अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, काय करावं हे मी सर्च करतो असं म्हणत अर्जुन आता सायलीला शिंका येत त्यावर उपाय काय हे सर्च करतो परंतु काहीच सापडत नसतं. अर्जुन म्हणतो, मी एक काम करतो, मी अश्विनलाच फोन करतो असं म्हणत अर्जुन अश्विनला फोन करतो आणि म्हणतो, हॅलो अश्विन, अरे प्रतिमा हत्याने सायलीचे गजरे आणलेत म्हणून मला शिंका येतात, पण आता सायलीला सुद्धा शिंकायला लागल्यात. तिला नक्की कशाची लर्जी झाली असेल, त्यावर आता आपण काय करू शकतो? तर अश्विनने उपाय म्हणून वाफ घ्यायला सांगितलेली असते. तर आता अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. अर्जुन कल्पना ताईंना आवाज देत म्हणतो, मम्मा. कल्पनाताई म्हणतात, हो मी ऐकलं आहे असं म्हणत कल्पनाताई विमलला वाफ घेण्यासाठी पाणी आणायला सांगतात. सायलीला त्यांनी गरम पाणी दिलेला असतं पण तरी सुद्धा सायलीच्या शिंका काही थांबलेल्या नसतात आणि म्हणूनच आता गरम पाण्याची वाफ घ्यायला सांगतात. तरी सुद्धा सायलीच्या शिंका काही थांबत नाहीत. कल्पनाई म्हणतात, सायली आता तू बाहेरून आली आहेस ना म्हणून तुला त्रास झाला असेल, धुळीची लर्जी झाली असेल. तू एक काम करतेस का, वर जाऊन फ्रेश होऊन ये? प्रतिमा आत्या म्हणतात, हो सायली, तू फ्रेश होऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल असं म्हणताच आता सायली वाफ घेऊनही तिला बरं वाटत नाही म्हणून रूममध्ये जायला निघालेली असते. पण सायलीच्या शिंका काही थांबत नाहीत. प्रतिमा आत्या कल्पनाताई
यांना सायलीची खूप काळजी वाटत असते. प्रतिमा आत्या म्हणतात, मी आज देवी आईच्या मंदिरात गेले होते, अभिषेक केला देवी. आईला इतकंच साकड घातलं की माझ्या मुलीच्या आयुष्यात कोणतेही संकट येऊ देऊ नका. पण हे काय चाललं आहे? तिचे त्रास, तिचे संकट कमी होतच नाहीयेत आता. तिला हा त्रास का होत असेल? सगळ्यांना सायलीची काळजी वाटत असते. या अवस्थेत सायलीला येणाऱ्या शिंका आणि त्यामुळे तिला होणारा त्रास कोणालाच पाहावत नसतो. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता प्रियाने जे औषध पिलेलं असतं त्यामुळे प्रियाला त्रास व्हायला सुरुवात होतो. प्रिया म्हणते, अरे देवा, खरंच दुखायला लागला आहे असं म्हणत ती मोठमोठ्याने ओरडत असते. प्रियाने जे औषध पिलेलं असतं त्यामुळे तीच दुखणं तिला सहन होत नसतं. प्रियाचा हा आवाज ऐकून कॉन्स्टेबल डॉक्टर आणि जेलच्या इन्चार्ज मॅडम त्या ठिकाणी आलेले असतात. तर आता डॉक्टरांना प्रिया म्हणू लागते, मला खूप दुखते, मला खूप त्रास होतोय. तर डॉक्टर प्रियाची अवस्था पाहतात. प्रियाला होणारा त्रास त्यांनाही लक्षात येतो आणि म्हणून ते प्रियाला विचारतात, नक्की कुठल्या बाजूला दुखते? तर प्रिया म्हणते की उजव्या बाजूला. डॉक्टर प्रियाला चेक करतात आणि त्यानंतर प्रियाची सगळी परिस्थिती लक्षात येताच इन्चार्ज मॅडमना म्हणतात, मॅडम, हिला आत्ताच्या आता हॉस्पिटलला हलवावी लागेल, हिची परिस्थिती खूप नाजूक आहे. प्रिया त्यांना म्हणते, डॉक्टर, माझ्या मुलाला काहीही व्हायला नको, प्लीज, माझ्या मुलाला काही होणार तर नाही ना? तर डॉक्टर म्हणतात, नाही, असं काहीही होणार नाही. तर आता प्रिया इशाराने सांगताच कॉन्स्टेबल मॅडमना विचारतात की मॅडम, मी हिच्यासोबत जाऊ का? कारण हिची सगळी औषधं मला माहीत आहे. तर डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, तसं असेल तर तुला हिच्यासोबत जावंच लागेल. आता इन्चार्जही परवानगी देतात. तर त्यावेळी प्रियाला घेऊन आता कॉन्स्टेबल मॅडम हॉस्पिटलला निघालेली असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली फ्रेश होऊन येते. पण तरीसुद्धा सायलीच्या शिंका काही थांबलेल्या नसतात. शिंकाने सायली खूप हैराण झालेली असते. सर्वांना सायलीची खूप काळजी वाटत असते. तर विमल ताई म्हणतात, अजूनही सायली ताईंच्या शिंका काही थांबलेल्या नाहीयेत, सायलीच्या शिंका या चालूच असतात. तर कल्पना ताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन, तू अश्विनला फोन कर आणि अश्विनला म्हण की सायलीच्या गायनॅकला घेऊन यायला, कारण तिला इतक्या शिंका येतात की यामुळे बाळाला त्रास नको व्हायला. तर अर्जुन म्हणतो की हो. आता अर्जुनच्याही शिंक काही अजूनही थांबलेल्या नसतात. अर्जुन आता अश्विनला फोन करायला घेतो. आता अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन, तू एक काम कर, सायलीच्या शिंका अजूनही थांबल्या नाहीयेत, तिला त्रास व्हायला लागलाय, त्यामुळे तू लगेच तिच्या गायनाकला घरी घेऊन ये. तर अश्विन म्हणतो की नाही, थोडा वेळ लागेल. अर्जुन म्हणतो, काय, पण जरा लवकर येण्याचा प्रयत्न कर. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो आणि कल्पना ताईंना म्हणतो, मम्मा, त्यांना यायला अर्धा तास लागेल. कल्पनाई म्हणतात, अर्धा तास? आता सायलीच्या शिंका काही थांबत नसतात आणि अर्जुनला तो त्रास पाहवत नसतो. अर्जुन म्हणतो, मम्मा, मला सायलीची अवस्था पाहवत नाहीये, मला तिथे यायचे. तुम्ही एक काम करता का? तुम्ही दोघींनीही गजरे काढून बाजूला ठेवा. तर आता प्रतिमा आत्या सायलीच्या केसातील गजरा काढतात आणि कल्पना ताईसुद्धा त्यांच्या केसातील गजरा काढतात. आता विमल ताई ते दोन्ही गजरे घेऊन बाजूला जातात. तर आता अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, सायली, तुला जास्त त्रास तर होत नाहीये ना? जर जास्त त्रास होत असेल तर जाऊन तू वरती आराम कर. तर सायली म्हणते, नाही, आता बरं वाटते, मी थोडा वेळ इथे बसतीय. आता या शिंका तरी थांबल्या आहे, म्हणजे मला आता शिंका येत नाहीयेत. तर कल्पनाताई म्हणतात, काय कमाल आहे ना, म्हणजे अचानकच तुला शिंका यायला सुरुवात झाल्यात आणि अचानकच तुझ्या शिंका थांबल्या ताई. तर सायली म्हणते, हो ना, एवढा वेळ मी सायलीच्या फुलांचा गजरा केसात माळला, त्यावेळी तर मला शिंका होत्या आणि गजरा काढून ठेवला तर माझ्या शिंका थांबल्यात. तर कल्पना ताई म्हणतात, अगं हो, पण सायलीच्या फुलांची लर्जी ती तर तुला नाहीच आहे, ती फक्त अर्जुनला आहे, मग तुला का शिंका येत होत्या?
तर सायली विचार करते आणि म्हणते, ते तर आहेच. हणा तर प्रतिमा आत्या म्हणतात, अर्जुनला सायलीच्या फुलांची लर्जी आहे, म्हणूनच सायलीला शिंका आल्या. आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं. अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणजे याचा अर्थ तुझं बाळ अगदी पूर्णपणे बापावरच गेला आहे. प्रतिमा म्हणतात, अर्जुन, अरे, या ज्या शिंका होत्या ना, त्या सायलीला कुठलीही लर्जी झाली नव्हती. तिला झालेल्या लर्जीच्या नव्हत्यात, तर तिच्या पोटात वाढणाऱ्या तुझ्या बाळाला झालेल्या लर्जीच्या होत्या. तुझ्या बाळाला सुद्धा सायलीच्या फुलांचा वास सहन होत नाही. अरे बघ ना, सायलीची फुलं इथून गेलीत. बाळ शांत झालं आणि शिंकाही गायब. आता मात्र सायलीला हसायला येतं. अर्जुन तर खूप खुश होतो आणि म्हणतो, म्हणजे बाळ 200% तर माझ्यावरच गेला आहे. तर कल्पनाताई म्हणतात, हो, अगदी खरं आहे. आता या सगळ्यांच्या गंमत चमत हसत खेळत वातावरण अगदी छान सुरू असतं आणि त्याचवेळी चैतन्य येतो. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, बरं झालेस की तू आलास. ऐक ना, आता काय गंमत झाली माहिती आहे का? तर चैतन्य म्हणतो, 1 मिनिट, मी अगोदर बोलतो, मग तू सांग. आता एक सगळ्यात मोठी गोष्ट घडली, ती म्हणजे प्रिया जेलच्या बाहेर पडली आहे. आता हे ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. कल्पनात ताई, सायली, प्रतिमा त्या उठून उभ्या राहतात आणि एकत्रच विचारतात, काय कारण? प्रिया जेलमधून सुटणं हे किती धोक्याचं आहे हे सगळ्यांनाच माहीत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता प्रियाला हॉस्पिटलला आणलं जातं, तिला चेक केलं जातं. तर डॉक्टर प्रियाला म्हणतात, काळजी करू नकोस, आता अगदी ठीक आहेस तू. तर त्यानंतर आता इन्स्पेक्टर मॅडम डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर, या कैदीला अजून किती दिवस इथे हॉस्पिटलला ठेवावं लागेल? तर डॉक्टर म्हणतात, किमान 2 आठवडे तर ठेवावंच लागेल, कारण ती प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेत आम्ही तिला स्ट्रॉंग औषध देऊ शकत नाही आणि म्हणूनच आमच्या ऑब्झर्वेशनखाली तिला 2 आठवडे तरी इथेच राहावं लागेल. आणि हे प्रियाने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. आता डॉक्टर आणि इन्स्पेक्टर मॅडम तिथून निघून जातात. त्यावेळी प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना तिथून श्वेताला घेऊन यायला सांगतात. आता श्वेताला ॲड्रेस पाठवल्याप्रमाणे श्वेता प्रियाला हॉस्पिटलला भेटायला आलेली असते. तर श्वेता येताच प्रिया म्हणते, बरं झालं तू वेळेत आलीस, मी केव्हापासून तुझीच वाट बघत होते. तर कॉन्स्टेबल मॅडम त्या दोघींना म्हणतात, तुम्ही बोला, तोपर्यंत मी बाहेर लक्ष ठेवून आहे. असं म्हणत कॉन्स्टेबल मॅडम तिथून निघून जातात. तर श्वेताला आता प्रिया म्हणते, आता मला सगळं काही डिटेल्समध्ये सांग. आश्रमात जे जे काही घडलंय ते सगळं मला अगदी व्यवस्थित सांग. म्हणजे सायलीने आश्रम ताब्यात घेतल्यापासून जे काही घडलं आहे ती प्रत्येक गोष्ट मला सांग. तर श्वेता म्हणते, सांगते, सगळं काही सांगते. असं म्हणत श्वेता आता प्रियाला म्हणते की सायलीने आश्रमाची तर सगळीच जबाबदारी घेतली आहे. असं म्हणत आता श्वेता सगळी बातमी आता प्रियाला सांगते आणि पुढे प्रियाला म्हणते, मधुभाऊ ज्यावेळी हॉस्पिटलला होते ना, त्यावेळी एक मुलगी आश्रमात आली होती, पण त्या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण तिच्या वागणुकीवरून माझ्या लक्षात आलं की नक्कीच ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतेय. तर प्रिया श्वेताला म्हणते, पण तुला असं का वाटते? तर श्वेता घडलेला सगळा प्रकार प्रियाला सांगू लागते. रात्री सर्वजण झोपले आहे याचा अंदाज घेत तिने कोणाला तरी फोन केलेला असतो आणि सगळ्यांच्या नकळतच तिने तिचा मोबाईलही लपवून ठेवलेला असतो. तीच असं लपवाचपवीच वागणं पाहून श्वेताने तिच्यावर संशय घेतलेला असतो आणि त्याबद्दलची सगळी माहिती आता श्वेता प्रियाला देते. आता प्रिया श्वेताच कौतुक करते आणि म्हणते, श्वेता, काय मस्त काम करतेस, असंच बारीक लक्ष ठेव. त्यांच्यावर कळलं ना, एकही गोष्ट तुझ्या नजरेतून सुटायला नको. तर प्रिया म्हणते, आता प्लॅनिंग पुरे झाले, आता कृती करायला हवीत. असं म्हणत आता प्रिया पुढचा प्लॅन काय करायचा याचा विचार करत असते. आता प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना त्या ठिकाणी बोलावून घेते आणि म्हणते, ताई, माझं एक काम करशील का? तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, करावंच लागेल. तर आता प्रिया म्हणते
की सचिनला फोन कर आणीत याला म्हण की मला हॉस्पिटलला येण्यासाठी कोणकोणती माणस आता तो मॅनेज करू शकतोच खरं तर सगळेच जण इथे येऊ शकतात असं काहीतरी कर आता कॉन्स्टेबल मॅडम सचिनला फोन करण्यासाठी तिथून निघून जातात तर इथे श्वेता प्रियाला विचारते प्रिया आता तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे तर प्रिया म्हणते आता पहिला वार सायली अर्जुनवर करायचा आणि तो कसा कुठे आणि केव्हा होईल हे सगळं काही मी तुला फोनवर सांगेनच तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेद्रांच्या घरी सर्वच जण चैतन्याला प्रश्न करत म्हणतात की सुटली म्हणजे काय झालं ती कशी काय जेलमधून सुटू शकते तर प्रतिमा म्हणतात हो ना ती जेलमधूनच बाहेर आली आहे त्यामुळे ही गोष्ट तू मला तरी सांगू नकोस की तुझ्या पप्पांना जेलमधून बाहेर पडणं शक्य नाही तर प्रियाच हे बोलणं ऐकताच राकेश प्रियाला म्हणतो म्हणजे नक्की काय करायचंय तर सचिन म्हणतो एवढंही तुला कळत नाहीये का राकेश ऑब्व्हियसली आता ज्या पद्धतीने प्रिया आजारपणाचं नाटक करून इथे हॉस्पिटलला आली आहे तसंच त्यांनी सुद्धा यावं असं प्रियाचं म्हणणं आहे इतकंही तुला कळत नाहीये का आणि राकेश कधीतरी त्या डोक्याचा वापर कर राकेश म्हणतो 1 मिनिट प्रत्येक वेळी तुम्ही सर्वजण मला बोलवू नका तुमच या प्लॅनप्रमाणे सगळं काही होईल मी पप्पांना सांगतो तर सचिन म्हणतो ॲक्च्युली अण्णांना तिथून बाहेर पडायला व्हीआयपी पास तर मिळतोच पण हा तर कैद्यांचा ऑर्ड आहे आणि इथे येण्यासाठी त्यांना स्पेशल परमिशन काढावी लागेल पण ठीक आहे प्रिया तू विचार करू नकोस ती कशी काढता येईल ते मी बघतो असं म्हणत आता सचिन अण्णांना तिथे कसं घेऊन जायचं याचा विचार करत असतो तर प्रिया म्हणते ठीक आहे परंतु या माणसाचं आता ट्रेनिंग सुरू करा कारण हा त्या मुलीचा खरा खोरा नातेवाईक वाटायला हवा तरच अर्जुन आणि सायली आपल्या पहिल्या जाळ्यात अडकतील तर सचिन म्हणतो तू अजिबात काळजी करू नकोस प्रिया आता अर्जुन आणि सायली आपल्या जाळ्यात असे काही अडकतील अशी काही त्यांची कोंडी होईल की त्यातून सुटणं त्यांना शक्यच होणार नाही तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं आता मधुभाऊ त्या मुलींची सगळी माहिती विचारत त्यांना विचारतात की नक्की हा कोण आहे तर त्यावेळी काका म्हणू लागतात की मधुभाऊ ही एक मुलगी मला मंदिरात सापडली आणि दुसरी रस्त्याच्या बाजूला बसली होती त्या दोन्ही मुली खूप घाबरलेले असतात मधुभाऊ त्यांना म्हणतात तुम्ही अजिबात घाबरू नका एक काम करा तुम्ही बसा बरं आता मधुभाऊ श्वेताला आवाज देत म्हणतात श्वेता या दोघांसाठी पाणी घेऊन येतेस का तर श्वेता आता त्या दोन्ही मुलींसाठी पाणी घेऊन येते त्या दोन्ही मुली खूप रडत असतात मधुभाऊ त्यांना म्हणतात प्लीज रडू नका कोणीही तुम्हाला काहीही करणार नाही त्यामुळे तुम्ही रडू नका आता मधुभाऊ त्या दोघींनाही पाणी घ्यायला सांगतात आणि त्यानंतर मधुभाऊ त्यांना म्हणतात कुठून आलात तुम्ही तुमच्या दोघींचे आईवडील कुठे असतात तुम्ही कुठे राहत होता तर त्या दोन्ही मुली घाबरतच उत्तर देत म्हणतात की आम्हाला माहीत नाही मधुभाऊ म्हणतात तुम्हाला माहीत नाही मग काही हरकत नाही हे बघा तुम्हाला जर या आश्रमात राहायचे असेल तुम्हाला जर आजाराची गरज असेल तर तुम्ही या आश्रमात राहू शकता तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्या आई-वडिलांना लवकरात लवकर शोधण्याचा आपण प्रयत्न करू घाबरू नका अजिबात काळजी करू नका आता आश्रमात आलेल्या 2 मुली पाहून इथे श्वेता मात्र खुश होते तर आश्रमातील मुलगी मधुभाऊंना आठवण करून देत म्हणते मधुभाऊ जर या आपल्या आश्रमात राहणार असतील तर सायली ताईने सांगितल्याप्रमाणे या मुलींचे फॉर्म भरून घ्यायला हवेत ना मधुभाऊ म्हणतात की हो परत जरा आठवण करून दिलीस असं म्हणत आता मधुभाऊ काकांना म्हणतात की या मुलींचे फॉर्म भरून घ्या या मुलींची सगळी माहिती यामध्ये असायला हवी आता मधुभाऊ म्हणतात तुम्ही तोपर्यंत फॉर्म भरून घ्या मी तोपर्यंत सायलीला कळवतो असं म्हणत मधुभाऊ सायलीला फोन करायला घेतात तर दुसरीकडे सायली प्रिया जेलमधून सुटली याचा विचार करत असते आणि अर्जुनला म्हणते म्हणजे प्रियाने तीच शक्कल लढवली आणि आता ती हॉस्पिटलला जाऊन पोहोचली आहे अर्जुन म्हणतो कदाचित
तिला खरंच ब्रही नसेल, ती आजारी असेल म्हणजे ते प्रेग्नेंट आहे आणि म्हणूनच तिला त्रास होत असेल, तर सायली अर्जुनला म्हणते, मी प्रियाला जेवढं ओळखते ना, त्यावरून मला हेच वाटते की प्रियाची ही सगळी काही नाटक सुरू आहेत. हे सगळं काही तिचे नाटक आहे. खरं खोर तिला बरं नाहीये असं आपण म्हणू शकत नाही. त्याचवेळी सायलीला कुसुमताईचा फोन आलेला असतो. सायली म्हणते, कुसुमताईचा फोन आहे असं म्हणत ती फोन स्पीकरवर ठेवते आणि म्हणते, बोल कुसुमताई. तर मधुभाऊ म्हणतात, साऊ अग मी मधुभाऊ बोलतोय. तर सायली म्हणते, बोला मधुभाऊ. तर आता मधुभाऊ सायलीला घडलेला सर्व प्रकार सांगत म्हणतात, साहू बाळा आता आश्रमात अजून 2 मुली आले आहे. काका त्यांना घेऊन आले आहे. तू दिलेले सगळे फॉर्म मी त्यांच्याकडून भरून घेतो. तर सायली म्हणते, बरं ठीक आहे मधुभाऊ, मी आल्यानंतर त्यांना भेटेनच, पण तुम्ही श्वेताकडे फोन देता का? मधुभाऊ म्हणतात, 1 मिनिट असं म्हणत मधुभाऊ आता श्वेताकडे फोन देतात. तर श्वेता सायलीला म्हणते, बोला ना ताई. तर सायली श्वेताला म्हणते, श्वेता आता आश्रमाच्या 2 मुली आहेत ना, त्यांची व्यवस्थित काळजी घे. त्यांना सगळी माहिती विचार आणि त्यांना जो काही हवं नको ते सगळं बघ. आणि हो, या सगळ्यामध्ये त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची मात्र काळजी घे. आणि हो, त्यांची सगळी माहिती अगदी व्यवस्थित लिहून ठेव. त्या कुठून आल्यात, काय झालं होतं, काय घडलं होतं, हे सगळं काही लिहून ठेव. आणि अहो, त्यांना हे आश्रम म्हणजे आपलं खरं वाटलं पाहिजे याची काळजी घे. तर आता श्वेता म्हणते, हो ताई, ज्याप्रमाणे तुम्ही मला आपलंच केलं तसंच त्या मुलींना सुद्धा मी आपलंच करेन, अजिबात काळजी करू नका. तर सायली श्वेताला म्हणते, माझा विश्वास आहे तुझ्यावर असं म्हणत सायली फोन ठेवते. तर दुसरीकडे श्वेता म्हणते, तू अजिबात काळजी करू नकोस सायली, कारण आता या मुलींची सगळी माहिती काढून मी प्रियाला पोहोचवणार आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत प्रियाप्रमाणे आता नागराज सुद्धा इथे हॉस्पिटलला आलेला असतो. तर आता नागराज प्रियाला म्हणतो, काय आहे तुझा नक्की पुढचा प्लॅन? तर प्रिया नागराजला म्हणते, माझ्या एका सोर्सकडून मला अर्जुन सायली बद्दलचे सगळे डिटेल्स मिळतात आणि त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता आश्रमाबद्दल बोलत असतात. सायली म्हणते, मधुभाऊनी जर अगोदरपासूनच आश्रमात येणाऱ्या मुलींची नोंद केली असती आणि ती जर पोलीस स्टेशनला जमा केली असती, तर या सगळ्याचा नक्कीच खूप फायदा झाला असता आणि पुढच्या गोष्टी सोप्याही झाल्या असत्या. तर अर्जुन म्हणतो, आपण तर ते करणारच आहोत. तर दुसरीकडे प्रियाला श्वेताचा फोन आलेला असतो. प्रिया म्हणते, हा श्वेता बोल. तर श्वेता प्रियाला म्हणते की आश्रमात 2 मुली आल्या आहेत. हे ऐकून प्रिया आता नागराजला म्हणते, ही तर आपल्याला पहिलीच लॉटरी लागली आहे. तर आता प्रिया म्हणू लागते, सायली आश्रममध्ये म्हणजे तुझा जीव आहे ना, आणि त्यात तुझा जीव गुंतलाय ना, मग हे आश्रमच आता तुझा जीव घेईल. आता या प्रियाच्या डावात सायली अडकेल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.